महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दसूर पाटी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले। राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव असे साकडे त्यांनी यावेळी घातले। पादुकांचे दर्शन घेण्याचा योग येणे हे माझे मोठे भाग्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे सारथ्यही केले। यावेळी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार अभिजित पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते। विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरपूरवरून परतीच्या प्रवासात त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विंचुर्णी येथील फार्म हाऊसवर विशेष भेट दिली। या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी केक कापून अत्यंत खेळीमेळीच्या आणि घरगुती वातावरणात आपला वाढदिवस साजरा केला। तसेच स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला। त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात रणजितदादांच्या राजकीय वजनाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। या क्षणी उपस्थित मान्यवर आणि निंबाळकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सौ मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच कुटुंबातील नव्या पिढीने म्हणजेच माजी खासदार रणजितदादांच्या कन्या तारा राजे व इंदिरा राजे आणि नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे सुपुत्र रणवीर राजे व ऐश्वर्या राजे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्र्यांनीही या सर्वांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला। संपूर्ण देशामध्ये टॉप 10 नेत्यांमध्ये गणले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसासारखा खास दिवस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विंचुर्णी येथील फार्म हाऊसवर वेळ घालवणे, त्यातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील असलेले भक्कम राजकीय वजन पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले आहे।